पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांची तब्येत स्थिर आहे। पवारांवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती आहे। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांवरती सध्या उपचार सुरू आहेत। रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे काल शरद पवारांची तब्येत जरा बिघडली होती, त्यामुळे त्यांना रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पवार कुटुंबियांनी दिली आहे। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयू मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही।